मागच्या तासाला आपण व्यवस्थापन समितीची रचना याची चर्चा केली होती. या तासाला व्यवस्थापन समितीची कार्ये याचा अभ्यास करणार आहोत. पहिलं कार्य आहे धोरणांची अंमलबजावणी. अधिमंडळाच्या वार्षिक सभासदेमध्ये सहकारी संस्थेच्या संचालनाबाबत व इतर बाबतीत धोरणे ठरवली जातात. त्या धोरणांची कर्मचाऱ्यांच्या मदतीने अंमलबजावणी करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करते. हे पहिलं कार्य आहे. दुसरं कार्य सभासदांना मान्यता देणे. सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्ती सहकारी संस्थेकडे सभासदत्वासाठी अर्ज करतात. संस्थेचा सचिव आलेले अर्ज व्यवस्थापन समितीपुढे मान्यतेसाठी ठेवतो. सभासदत्वासाठीचा अर्ज योग्य रीतीने भरलेला असेल आवश्यक प्रवेश शुल्क आणि किमान भाग भांडवलाची रक्कम भरलेली असेल तर व्यवस्थापन समितीच्या सभेत अशा अर्जावर विचार होऊन ठराव मंजूर केला जातो. सभासदत्वाचा निर्णय सभासदत्वासाठीचा अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत घेतला पाहिजे. सभासदत्वासाठीचा निर्णय घेतल्यापासून 15 दिवसाच्या आत संबंधित व्यक्तीस कळविला पाहिजे. तिसरं कार्य कार्यालयीन कर्मचाऱ्याची नियुक्ती. सहकारी संस्थेचे कामकाज व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सेवक वर्गांची संख्या निश्चित करून कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया व्यवस्थापन समिती सुरू करते. ही प्रक्रिया सुरू करत असताना यामध्ये जाहिरात देणे. अनेक वर्तमानपत्रामध्ये जाहिराती दिल्या जातात. अर्ज मागविणे, अर्जांची छाननी करणे, मुलाखत पत्र पाठविणे, मुलाखती घेणे, सेवकांची निवड करणे, वेतन ठरविणे आणि नियुक्तीपत्र पाठविणे अशा इत्यादी त्यांच्या सेवा शर्ती ठरविणे इत्यादी कार्यांचा समावेश होतो. चौथं कार्य भाग भांडवलात वाढ. कार्यरत असलेल्या सहकारी संस्थेस आवश्यकता
असल्यास अधिमंडळाच्या वार्षिक किंवा विशेष सर्वसाधारण सभेत भागभांडवल वाढीबाबतचा ठराव मंजूर करून तो निबंधकाकडे मंजुरीसाठी पाठविला जातो. यावर निबंधक भागभांडवल वाढ करण्याबाबत निर्णय घेतो. निबंधकाच्या मान्यतेनुसार व्यवस्थापन समिती भागभांडवल वाढविण्यासंदर्भात पुढील कार्यवाही करत असते. पुढचं कार्य निधीमध्ये वाढ. पुढचं कार्य निधीमध्ये वाढ. सहकारी संस्थेस अर्थक्षम करण्यासाठी संस्थेच्या निधीमध्ये वाढ करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करत असते. त्यासाठी ठेवी स्वीकारणे, कर्ज घेणे, देणगी स्वीकारणे इत्यादी मार्गांचा अवलंब केला जातो. पुढचं कार्य आहे सेवकांच्या तक्रारीचे निवारण करणे. पुढचं कार्य कोणतं आहे? सेवकांच्या तक्रारीचे निवारण करणे. सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी व मागण्या असतात. सेवकांच्या तक्रारी, मागण्या, सूचनांकडे योग्य ते लक्ष दिले पाहिजे. अन्यथा सेवकांमध्ये असंतोष किंवा अस्वस्थता निर्माण होते. याचा विपरीत परिणाम सहकारी संस्थेच्या कामकाजावर होण्याची शक्यता असते. संस्थेतील कर्मचारी बऱ्याच वेळा व्यवस्थापन समितीकडे सूचना, मागणी व तक्रारी करत असतात. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी या कार्यालयीन वेळ, कार्यालयातील सुविधा, आरोग्यविषयक सोयींचा अभाव, तसेच पगारवाढ, बोनस, सुट्ट्या, रजा इत्यादी बाबत मागण्या असतात. अशा वेळी व्यवस्थापन समिती प्राप्त झालेल्या तक्रारीवर विचार करून त्या सोडविण्याचे प्रयत्न करत असते. पुढचं कार्य सभासदांच्या तक्रारीचे निवारण.
योग्य तो सन्मान मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु त्याबाबत त्यांचा अनुभव चांगला नसेल तर संस्थेच्या कामकाजाबाबत ते व्यवस्थापन समितीकडे तक्रार करतात. यामध्ये भाग हस्तांतरास विलंब, कर्ज मंजुरीस विलंब, कमी लाभांश इत्यादी. व्यवस्थापन समितीने या तक्रारीची विनाविलंब व गांभीर्याने चौकशी करून शक्य असल्यास आवश्यक त्या उपाययोजना करून तक्रारीचे निवारण करणे आवश्यक असते. पुढचं कार्य सभासदांचे हितरक्षण. सहकारी संस्थेतील सभासद हे कमी उत्पन्न गटातील असतात. त्याने त्यांचा पैसा बचत सहकारी संस्थेमध्ये गुंतवलेले असते. त्यामुळे सहकारी संस्थेकडून उत्तम सेवा, योग्य सेवा, त्यांच्या वस्तूंना योग्य किंमत, योग्य लाभांश म्हणजे नफा, त्यांच्या निधीची सुरक्षित गुंतवणूक व्हावी अशा त्यांच्या अनेक अपेक्षा असतात. सभासदांनी व्यवस्थापन समितीवर दाखविलेल्या विश्वासास पात्र राहणे हे व्यवस्थापन समितीचे कर्तव्य आहे. पुढचं कार्य निवडणुकीचे आयोजन. संस्थेच्या सर्व निवडणुका घेणे तसेच मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेण्याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण तसेच निबंधकास कळविण्याची जबाबदारी व मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेण्याचे काम व्यवस्थापन समितीचे आहे. पुढचं कार्य सर्वसाधारण सभांचे आयोजन. व्यवस्थापन समितीने कायद्यातील तरतुदीप्रमाणे अधिमंडळाच्या वार्षिक व विशेष सर्वसाधारण सभा बोलविल्या पाहिजेत. आर्थिक वर्ष संपल्यानंतर
वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी बोलविली पाहिजे. सभेची सूचना मिळविण्याचा अधिकार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका पाठविणे, सभेच्या सूचनेबरोबर वार्षिक अहवाल, विषयोप तपासणीचा अहवाल पाठविणे इत्यादी कार्ये व्यवस्थापन समितीलाच करावी लागतात. इथं व्यवस्थापन समितीची कार्ये संपलेली आहेत. याच्यावर यदाकदाचित बोर्डाला 10 मार्काचा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. 10 मार्काचा प्रश्न नाही विचारला गेल्यास किमान 5 मार्काचा तरी प्रश्न विचारला जातोयच.